खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा राजीनामा घ्या. नाशिक एनसीपी महिला पदाधिकाऱ्यांनी ही मोठी मागणी केली आहे. पक्षातील सर्व पदांवरून त्यांना हटवण्याची त्यांनी विनंती केलेली आहे आणि रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तसं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्येच तीव्र नाराजी दिसू लागली आहे. नाशिकच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपली ही नाराजी थेट बोलून दाखवत चाकणकरांना पक्षातल्या सर्व पदांवरून हटवण्याची विनंती केली आहे. त्यांनी तसं पत्र सुनेत्रा पवार यांना लिहिलं आहे. दरम्यान याबाबत नाशिक राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्याशी चर्चा केली आहे. आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. आपल्याबरोबर स्वतः प्रेरणा बलकवडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची खरं तर मागणी केलेली आहे. काय नेमकी कारण आहे या सगळ्यांमध्ये? फोटो फक्त सोबत असण्यावरून राजीनाम्याचा विषय येत नाही, पण काही चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत. जसं की गेल्या 1 वर्षापूर्वी पत्रकारांनी काही बातम्या छापल्या होत्या आणि हे त्यावेळेलाच उघड झालं असतं प्रकरण, पण त्यावेळेला कुठेतरी त्याला आयोगाच्या पदाचा वापर करून थांबवण्यात आलं किंवा ज्या काही गोष्टी दाबण्यात आल्या. तर त्या अनुषंगाने 1 वर्षामध्ये जेवढ्या महिलांवर अत्याचार झालेत हे त्यावेळेला जर ॲक्शन घेतली असती ते नसते झाले, ते थांबले गेले असते. तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टीला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आता तालुका नाशिक असल्यामुळे गावामध्ये ज्या काही चर्चा आहेत त्या अशा वाऱ्यासारख्या, नाशिकचा विषय म्हटल्यावर खेडोपाडी पसरलेले आहेत आणि ज्या ग्रामीण भागामधल्या महिला आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, या प्रतिष्ठित महिला आहेत ज्या कुठे सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषदला निवडून आलेल्या आहेत. आज त्यांना पक्षाची संघटना वाढवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जाऊन जेव्हा महिलांना एकत्रित आणायचे किंवा एकत्रित करून संघटना वाढवायची, तर पक्षाच्या नेतृत्वावर बोटं दाखवली जातात किंवा आम्हाला प्रश्न विचारले जातात. मग सगळ्याजणी विचलित झालेल्या आहेत. काल परवा सगळ्यांनी फोन करून सगळ्यांचं म्हणजे 1 आठवड्यापासून हे चलबिचल चालू होती, पण मग शेवटी सगळ्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. वहिनींच्या नावाने पत्र पाठवले आणि ते पत्र मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने माझं पत्र त्याला जोडून आम्ही सगळ्यांच्या वतीने. काय लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये? काय नेमकी प्रमुख की हे जे प्रकार चालू आहेत वारंवार वेगवेगळ्या विषयांमध्ये यांना ओढलं जात आहे, तर कुठेतरी ह्या महिला म्हणजे एक अध्यक्षामुळे सगळा पक्ष जर एवढा डिस्टर्ब होतोय तर त्यांना बदलून दुसरं जर व्यक्ती दिलं गेलं त्या जागेवर तर खाली सुरळीतपणे काम चालू शकतं. तर ह्यासाठी आम्ही ते पत्र दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक.